सर्वसामान्य प्रवाशांसाठी अगदी जिव्हाळ्याच्या आणि सोयीस्कर समजल्या जाणाऱ्या एस टीमध्ये आता भाडेवाढ करण्यात आलेली आहे. काल मध्यरात्रीपासून जवळपास 13% एस टीमध्ये ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर नाशिकवरून मुंबईला जायचं आहे तर जवळपास 57 रुपये आता जादा मोजावे लागू शकतात. तर पुण्याच्या तिकिटात देखील 62 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. मालेगावला जायचं असेल तर 28 रुपये आणि शिर्डीसाठी 38 रुपये, तर नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर 33 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. अर्थात ही साधी परिवर्तन आणि निम आराम आणि विना वातानुकूलित असलेल्या बस सेवेवर वाढ करण्यात आलेली आहे. मात्र दुसरीकडे शिवशाही किंवा शिवनेरी ई शिवाय आणि जनशिवनेरीच्या भाड्यात सध्या तरी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही आहे. ही भाडेवाढ झाल्यामुळे दररोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत, खास करून ग्रामीण भागामध्ये प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्या खिशावर मात्र यामुळे ताण पडू शकतो. आपण बघतोय की सध्या ही भाडेवाढ झालेली आहे. भाडं वाढतंय, बसचं फरक पडतोय. हा, मग फरक पडतोच ना. किती नाही म्हटलं तरी थोडाफार फरक पडतोच ना. कोणाजवळ आहे कोणाजवळ नाही, गरीब श्रीमंत बरोबर आहे का नाही. काय सांगाल, ही भाडेवाढ जी झालेली आहे त्या भाडेवाढीमुळे किती फरक पडतो साधारण? म्हणजे बसचं तिकीट वाढलं, ग्रामीण भागामध्ये खास करून बस जात असते. ग्रामीण भागातील लोकांना भरपूर अडचणी असतात. त्या अडचणी दूर करून ते प्रवास करत असतात. परंतु जर ही भाडेवाढ झाली असेल तर जी काही सामान्य जनता आहे तिच्यावरती भरपूर मोठा परिणाम जाणून येईल. काका, आपण प्रवास करता नियमित, काय नेमका फरक पडतो अशा पद्धतीच्या भाडेवाढामुळे? खास करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जिव्हाळ्याचा विषय असतो. ग्रामीण भागातले जे लोक आहे ना, त्यांची जी परिस्थिती आहे, आर्थिक इकॉनॉमिकली कंडिशन इज टोटली व्हेरी बॅड बिकॉज दे आर फार्मर्स. बरोबर आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट हॅज टू टेक नेसेसरी ॲक्शन अगेन्स्ट इट. इट इज माय क्लिअर ओपिनियन. काकांनी अगदी अस्खलित इंग्रजीमध्ये आपल्याला या भाडेवाढीचा नेमका काय परिणाम सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांवर पडणार आहे याचं विश्लेषण केलेलं आहे. मात्र या सगळ्या भाडेवाढीच्या एकूणच निर्णयामुळे ग्रामीण भागामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर मात्र याचा निश्चितपणे ताण पडणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.